खाली आपल्याला एक डिश ठेवायची आहे, कंपोस्टिंग खाली पडणार आहे, ते गोळा करायचं आपल्याला, ते सुद्धा वाया जाऊ द्यायचं नाहीये, ते पण आपल्या झाडांना द्यायचं, ते टॉनिक आहे झाडांसाठी. तर अशा प्रकारे नाही तर 3-4 विटा ठेवा, त्याच्यावरती ही बीन ठेवा आणि खाली मी असंच केलंय की मी बीन ठेवलेली आहे, खाली एक डिश ठेवलेली की त्याच्या खाली ते कंपोस्टिंग गोळा. आता आपण बघतो की हे कंपोस्ट तो जुना मिक्सरचा वापर याच्यासाठी करायचा आणि त्याची टरफल जे ते मिक्सरमधलं काढायची, त्याची पावडर करायची आणि ती पावडर ह्याच्यामध्ये टाकायची. म्हणजे आपली जी प्रक्रिया आणि तुम्ही म्हणाल की हे काय टाकायचं जीवाणू, तर ह्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया जे जीवाणू आहे ते अनेक पटीने आता काय काय नाही टाकायचं त्याच्यामध्ये की जाड पानं, ज्या झाडांची पानं जाड आहेत ते टाकायचं नाही. तुम्ही चहाचा चोथा जो असतो तो धुवून टाकू शकता, कारण आपण साखर टाकतो ना, तो तसाच टाकला ना तो मुंग्या होता, तर तो धुवून टाकायचा. तुम्ही ह्याच्यात टाकू शकता किंवा मी एक वेगळा प्रयोग केला आहे की मी चहाचा मिक्सरमधलं बारीक करून टाकली तर चालणार आहे, पण आपल्याला एवढा वेळ असतो तर त्याचा आपण वापर वेगळ्या पद्धतीने शेंगाचा टरफलाचा करू शकतो. जेव्हा आपण कुंडी भरतो तेव्हा कुंडी भरताना खाली ती टरफलं आपल्याला टाकता येतात, म्हणजे बघा आपल्या घरातलं कुठलंही बाहेर जात नाही. म्हणजे कशी गंमत आहे बघा, स्वयंपाकघरातलं बागेत आणि बागेतलं परत स्वयंपाकघरात, हे चक्र असं कायम चालू राहतं. म्हणजे आपण खातो ते चांगलंच खातो, म्हणजे परत जे आपल्याला त्याच्यामधनं मिळतं ते एका काढलेलं आहे खत. हे बा अक्षरशः अशी काळी माती तयार होते. आता तुम्ही म्हणाल हे जाडसर आहे, तर हे मी चाळलेलं, त्याचं कुजलेलं असतं ते. आणि परत आपल्याला एक आणखीन कंपोस्ट करताना मनामध्ये भीती असते, मी कंपोस्ट करते दुर्गंधी येईल का, वास येईल का, नाही, काहीही नाही. बघा पाऊस पडल्यानंतर ओल्या मातीचा जो वास येतो ना, तो वास मृदुगंध म्हणतात त्याला, तो वास आहे. आणि हे जे करण्यामध्ये जो आनंद आहे ना, तो आनंद अगदी वेगळा आहे. थोडंसं ओलसर आहे हे, आणि हे माझं चाळलेलं आहे बघा, त्याप्रमाणे पण काळ्या रंगाचं असं हे खत तयार होतं. हे खत झाल्यानंतर लागलीच वापरायचं नाही. ती डस्टबिन, ती जी कंपोस्ट बिन आहे ते कचरा वर खाली करायचा असतो. तो कचरा वर खाली केला ना, त्यामुळे हवा आणखीन खेळती राहते
आणखीन एक, समजा तुमच्याकडे गांडूळ असतील परत तुमचं जे खत आहे ते आणखी चांगल्या दर्जेदार पद्धतीचे, माझ्या कंपोस्ट बिन मध्ये चांगल्या माझ्या करंगडीच्या एवढे जाडजाड त्या ठिकाणी मोठे अगदी गांडूळ असतात आणि ते चाळल्यानंतर परत जी दुसरी मी भरते त्याच्यामध्ये परत टाकून देते, म्हणजे ते तिथं परत कार्यरत होतं. तशा प्रकारे ही सारखी तुम्हाला काय करायची आहे, 8-8 दिवसांनी हा कचरा वरखाली करायचा. आणखीन एक सांगायचं आहे की जेव्हा आपण याच्यामध्ये थर लावत असतो पालापाचोळ्याचा, तेव्हा तुमच्या बागेतल्या ज्या काही झाड आणि हवा काय खेळती राहते बघा, म्हणजे हवेचं देखील ह्या ठिकाणी किती मोठं भूमिका आहे की हवा खेळ, म्हणजे मॉइश्चर पण राहायला पाहिजे, हवा खेळती राहायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की हे माझं कंपोस्ट प्रक्रिया व्यवस्थित चालू आहे, हे मला कसं कळेल, हो की नाही, आपल्याला मी करते ते बरोबर करते की नाही हे पण आपल्याला जाणवेल, उष्णता जाणवेल. तर समजायचं आहे की आपलं कंपोस्टिंग कसं आहे, व्यवस्थित चालू आहे. डस्टबिन कंपोस्ट बिन उघडल्यानंतर वास नाही आला, मातीसारखा वास आला, समजायचं आपलं काम योग्य, म्हणजे हे जे काही कंपोस्टिंग आहे हे योग्य पद्धतीने चाललेलं आहे. आणि आपली गव्हाची चाळणी असते ना, तशी मी एक चाळणी ठेवलेली आहे, त्या चाळणीने तुम्ही चाळून घ्या. चाळल्यानंतरचा वरचा जो चोथा उरतो ना, चालू होते तुम्हाला ते आपलं कंपोस्ट आणखीन छान व्हावं असं वाटतं. मधनं थोडंसं गोमूत्र टाका, थोडंसं जुन्या गुळाचं पाणी टाका, ताक टाका, की मग ते मधनं म्हणते घट्ट बसत नाही, म्हणजे बागकामातलं कितीतरी काम आपोआप कमी होऊन जातात. हे तर 15 दिवसांनी 3 आठवड्याने त्याला खुरपा, माती सैल करा, हे काही जास्त करावं लागत नाही. त्याच्या पद्धतीने आपण कंपोस्ट करणार आहोत. नको टाकायला हवं ते पण मी सांगितलं. कंपोस्ट लागलीच सांगितच चुकत शिकलाय म्हणून मी माझ्या काय खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सगळ्यांना. इथं सगळेजण जे ऐकतायत त्यांनी त्याच्यातून जरूर काहीतरी शिकावं. आपल्या कोणाला घाबरून जाऊ नको असं त्यांनी सांगितलं. तुम्हाला या सगळ्या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल, आमचे सगळे सदस्य जे आहेत उपलब्ध असतात सगळ्यांशी बोलण्यासाठी. आमचे इतर सदस्य उपलब्ध आहेत, आमच्याशी या गप्पा मारा, आमच्याशी असोसिएट व्हा आणि आपण सगळे मिळून नाशिकला परत छान त्वरित नाशिक करण्यासाठी प्रयत्न करूया. मी आजच्या आपल्या त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नाशिक सिटीजन फोरम हे नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी मोठं कार्य करतात. खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. त्यात त्यांचं मुलगा आहे स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक. ऊन सावली किचन मध्ये वगैरे राहील ना. त्यासाठी किती रुपयाला आपण जगतो ती जागा आपल्या इतकी अमूल्य आहे, इतकी ती कॉस्टली जागा आहे. त्यानंतर तिथे पसरणारी दुर्गंधी, तिथून पाणी असेल, कचरा असेल, निर्माल्य असेल, असं गोदावरी या पवित्र नदीमध्ये कोणी टाकत असतं आणि त्याच्यामुळे गोदावरी प्रदूषित होत आहे. तर यासाठी एक पथनाट्य आपल्याला बघायला मिळणार आहे आज. हे पथनाट्य संपल्यानंतर मान्यवरांचं आगमन होईल आणि आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. आपली आवडती व्यक्ती आज इथे उपस्थित झालेली आहे, त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. हा पुष्पोत्सवाला सुरुवात झाली. या रॅलीमध्ये 40 सायकल स्वारांनी नाशिकमध्ये सगळीकडनं ही रॅली काढली आणि स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, फुलांचं नाशिक असा नारा देत सायकल रॅलीने मनपा मुख्यालयात सांगता केली.
मी विनंती करेन की तिथे सगळ्यांनी बसून घ्या, मागे बसून घ्या. आपण पथनाट्य बघणार आहोत. 3 दिवस विविध कार्यक्रमांनी नाशिक महानगरपालिका गजबजून गेली नाशिककरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने. त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यांच्या याविषयी ते पथनाट्य यावं. लँडस्केपिंग कार्यालयाच्या 3 मजल्यावर विविध गटांची मांडणी केली आहे. गुलाब पुष्प आहेत, मोसमी फुलं आहे, फळं. विजय डान्स नाशिककरच याच्यामध्ये सहभागी नसेल तर आपली गोदावरी स्वच्छ सुंदर होणार नाही. मी लगेचच मान्यवरांना मंचाकडे बोलवणार आहे. त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. मी लगेचच मान्यवरांना विनंती करणार आहे की त्यांनी मंचावर यावं आणि आमचे माननीय मुंडे साहेब यांना विनंती करते की त्यांनी मंचावर मान्यवरांना घेऊन यावं. आवर्जून उपस्थित आहेत. टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया.
नेत आहेत आणि भारत साहेबांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. भारत गणेशपुरे, चिन्मय उदगीरकर, आपला नाशिकचा आपला लाडका चिन्मय आज आवर्जून उपस्थित आहेत.